जय गुरुदेव. आई राजाव देव देव पद्मावती माता की जय. उद्या गुरुवार आहे, तर गुरुवार हा गुरूंचा आहे. तर तुम्हाला जर कोणाला गुरु नसेल तर तुम्ही काय करा, जर कुणी स्वामींची जर भक्ती करत असेल तर तुम्ही स्वामींना गुरु मानला असेल, ठीक आहे. ज्यांनी स्वामींना गुरु मानला नाही त्यांनी स्वामींना गुरु मानायचं आहे. आणि जिथं कुठं स्वामी समर्थ केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जाऊन थोडंसं स्वामींना प्रार्थना करून स्वामींच्या पुढे बसून स्वामींना हे सांगायचं आहे, हे स्वामी तुम्ही माझे गुरु आहात, मला गुरु नाही आहे, आत्ता माझे गुरु तुम्हीच आहात असं बोलून प्रार्थना करून त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही माझे गुरु आहात. हे बोलून तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ असा जप करा. आणि जर तुमच्याकडे माळ नसेल तर एक 10 मिनटं बसून श्री स्वामी समर्थ असं म्हणा. आणि दररोज तुम्हाला जायला जमलं नाही मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये तर तुम्ही काय करा, प्रत्येक गुरुवारी फक्त स्वामी ठाण्यावर जा आणि जिथं स्वामींचं ठाणं असेल तिथं, आणि इतर दिवशी दररोज घरी बसूनच त्यांचं स्मरण करून तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता, जप करू शकता. आणि ज्यांना बरं स्वामींची भक्ती नाही करायची, आईची करायची असेल त्यांनी काय करा, आईच्या मंदिरामध्ये जा मंगळवारी शुक्रवारी आणि आईला अशी प्रार्थना करा, आई तूच माझी गुरु आई आहेस आणि तू मला मार्ग दाखव, मला गुरु नाही आहे असं आईला बोलून आईला प्रार्थना करा. आणि आईचं नामस्मरण करा. तुम्ही ज्या कुठल्या देवीला गेले आहात त्या देवीचं नाव काय आहे ते बघा आणि तिच्या नावाने तिथं स्मरण करा. दुसरी गोष्ट, तर हे पण तुम्हाला जर हे झालं तर अजून एक म्हटलं तर तुमची जी कुळदेवी आहे ती कुळदेवीला तुम्ही प्रार्थना करायची आहे की आई मला गुरु नाही आहे, तर मग तूच माझी गुरु आई आहेस आणि तू मला मार्ग दाखव आणि इथून पुढं तू जसं म्हणेल तसे, म्हणजे तू जसे मार्ग दाखवशील त्या पद्धतीने मी चालेल आणि मला गुरुची गरज आहे, तू लवकरात लवकर मला चांगले गुरु दे असं तुम्ही जेव्हा आईला बोलाल तर त्याचं होतं काय ते सांगते की आपल्या जीवनामध्ये गुरुचं खूप महत्त्व आहे. गुरु असलं तरच पुढचं ज्ञान भेटतं आपल्याला. त्यामुळं गुरु आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे. तर मग आता तुम्ही लगेच माणसातले गुरु कुठं शोधायला जाणार, त्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग म्हटलं तर तुम्ही आधी देवतांना गुरु मानून तुम्ही भक्ती चालू करा चांगल्यापैकी म्हणजे की नित्य नियमाने भक्ती करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला दररोज भक्तीची आवड निर्माण होईल किंवा देवाची आपुलकी निर्माण होईल, त्याच्यानंतर मग देव तुम्हाला तुम्हाला असे छान गुरु देतील की त्याच्याकडनं तुम्हाला मार्गदर्शन पण मिळेल आणि तुमचं पुढचं जीवन सुखी होईल. तर हे नक्की करा. आणि तुमच्या आयुष्यात गुरु असले पाहिजे किंवा गुरुशिवाय पुढचं जीवन हे जीवनामध्ये सुख शांती नाहीच आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु पाहिजे. हे तुम्ही नक्की याचा अनुभव घ्या, एवढंच सांगेल. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय ओम पद्मावती माता की जय.